नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे लाईन्स अँड कलर्स या चॅनलमध्ये. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आपण आता चित्र काढणार आहोत रोहित शर्मा यांचे. मी चित्र काढण्यापूर्वी पहिला ग्रेड आखून पुसट अशा पेन्सिलनं मी चित्र तयार केलेलं आहे. आकार पहिला काढलेला होता. आता मी त्याचं ठळक करण्यासाठी मी आता दाढीपासून सुरुवात केलेली आहे. दाढीचे केस शक्यतो करून कसं आहेत तसं आपल्याला पेन्सिलनं रेखाटन करावं लागतं. आता हा मिशीचा भाग आहे. असं मिशी पुरा झालेला. आता गालावरली दाढी आता दाढी खालच्या भागात दाढी पुरा असं हलक्याशा हाताने काढायचं, जेणेकरून जर काही चूक झाली तर आपल्याला पुन्हा रिपेअर करता येईल. हे बघा, आता बघूया. असं बघूया मी काढलेलं आहे. आता मी डोळं काढत आहे. मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे चित्राचा खरा जिवंतपणा हा डोळ्यामधूनच दिसतो. फोटोमध्ये जेवढं तुम्हाला जिवंतपणा वाटत नाही तसं या स्केचेस मी तुम्हाला चित्रामध्ये जिवंतपणा जाणवतो. डोळा परा झालेला आहे. आता हा डोळा पहा कसा पडतोय. हे असं करावं लागतंय. हे असं हे असं असं. आता हे खालची बाजू असं जसं या आता तुम्हाला या स्क्रीनच्या डाव्या साईडवर फोटो आहे रोहित शर्मा यांचे. ते मी फोटो बघून चित्र काढत आहे. आता नाकाकडली बाजू, नाकाचा जसा फुगा व आकार आहे तसं हे बघा. हे असं त्यात वाटतं नाकाकडली बाजू, हे असं नाक. आता आपण हे ओठ काढत आहे. आता हे ओठ बघा, असं हे पूर्ण झालं ओठ काढून. आता त्यांचे कसं आता हे जात आहे ना. तर आपलं चित्र कसं आहे तसं काढायचं. ओठाची खालची बाजू हे जरा मी गडत आहे. आता मी ही गडद करत आहे. जेवढं तुम्ही गडदपणा आणा तेवढं चित्रामध्ये उठाव दिसणार. आता रोहित शर्मा यांचे हास्य कसं दिसते बघ. गालामध्ये हास्य आहे त्यांचे. हे पहा, हे बघ स्मित हास्य. हे पहिला हलक्या हाताने जे केलं होतं काढलं होतं. आता पुन्हा मी जसं रेखाटनं हलक्या हाताने केलं तसंच मी पुन्हा कडद करत आहे. हे बघा, असं दाढी
दाढीचा खालचा आकार, फिकट गडद हा चित्रामध्ये उठावदार दिसतो. आता त्यांचे डोक्याचे केस, मित्रांनो, मी असे भरपूर चित्र काढणार आहे आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणणार आहे, परंतु लाईक आणि जे सबस्क्राईब करा नाही त्यांनी सबस्क्राईब करा. तुम्हाला जर चित्रामध्ये आवड असेल तर मी असं भरपूर चित्र तुमच्या समोर सादर करणार आहे. हे बघा, हे असं काढायचं आहे केस. मित्रांनो, रंगीत चित्र जेवढं चांगलं दिसत नाही तेवढं पेन्सिलने स्केचेस केलेलं चित्र काढलेलं छान दिसतं. हे बघा, आता कसं सर्व त्यांच्या डोसवर केस. आता पुन्हा डोळी गडद करा पाहिजे. हे बघा, हे डोळे आपली खालची बाजू, डोळ्याची कोपरं, आतल बाजू, हे असं गडद करावं लागतं. तुम्हाला चित्रामध्ये जेवढं डोळं म्हणजे आकर्षक काढता येईल तेवढं चित्र छान दिसतं. हे बघा, आता गळ्याकडची बाजू काढायची आहे. आपल्याला मस्त दिसतंय ना मित्रांनो चित्र, तुम्हाला आवडेलच आणि तुम्ही सबस्क्राईब कराल. हे बघा, आता त्यांची खालची बाजू, ड्रेसिंग, टी शर्ट आहे. हे बघा, इंडियन क्रिकेटर आहे ते. रोहित शर्मा यांच्या फोटोवर जसा ड्रेस कलर आहे तसं फोटो काढण्यात येतो. मित्रांनो, हे कलर पेन्सिलनं काढलेलं आहे. असं मला केस जरा डार्क करू वाटले, त्या केस काढले. पूर्णपणे डार्क चित्र केलेलं आहे केसांचं.
लाईन्स अँड कलर्स या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.